नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र ओमकार गावडे आज एक छोटंसं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। कारण काय तर आज जर आपण बघितलं तर पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपणाक दिसताच। कारण आपण विविध कंपनी व्यवसाय त्याच्यानंतर मायनिंगचे कंपनी याच्या थ्रू आपण पर्यावरण या नष्ट करत चाललो आहोत। कारण कोकण म्हटल्यानंतर एक स्वर्ग म्हणून आता बरेचसे जे पर्यटक येतात ते म्हणतात की नाही कोकण हा स्वर्ग अरे स्वर्ग हा पण तो आता स्वर्ग टिकवचा जा कार्य या शेवटी आमका कोकणकरांकाच घेऊचा। कारण आज जर बघितला तर वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं का होईना कंपन्यांच्या निमित्तानं आपण या स्वर्गाचा ऱ्हास करत चाललो। मग त्याच्यासाठी एक माझी तुमका विनंती आहे, कारण आता उद्या बघितला तर 5 जून म्हणजे पर्यावरण दिन कधी साजरा केलं गेलो तर युनायटेड नेशन ही जी जे संस्था स्थापन केली गेली त्यांनी 1972 साली निर्णय घेतलो आणि पहिलो पर्यावरण दिन 5 जून तो 1973 साली साजरा करण्यात गेलो। मग त्याच पार्श्वभूमीवर माझी सगळ्यांका एक विनंती की 5 जून आपण नको धरूया, कारण आता पाऊस लागता पुन्हा ऊन त्याच्यामुळे एक हे चाललं। पण येणाऱ्या पावसात अजून एक 10-15 दिवसात आपलं पाऊस यासाठी प्रत्येकान किमान एक तरी झाड लावा, म्हणजे जेणेकरून आपला कोकण ह्या असा स्वर्गासारख्या संपन्न आणि सगळ्यांका इल्यानंतर आनंद देणारा राहतला। तरच आपला इथला कोकणचा सगळा निसर्ग जैवविविधता ही राखण राहतली। मग त्याच्यासाठी आम्ही एक छोटंसं प्रयत्न केलं आहे की आमचे वन विभागाचे मोहन गुटुकडे आणि घोरपडे साहेब म्हणजे आमचे जे दोन्ही वनरक्षक आहात त्यांच्या संयुक्त विद्यमान मी एक आमच्या वाडीत छोटंसं एक कार्यक्रम केलं आहे। कारण सुरुवात जी ही स्वतःपासून केली तरच आपण पुढे लोकांना सांगू शकतो, तरच लोक आपलं ऐकतले। त्याच्यासाठी एक छोटंसं प्रयत्न केलं आहे। त्याच्यासाठी आम्ही एक 6 झाडं लावली आणि त्यांना त्याच्याबद्दल माहिती दिली। तो आता तुमका मी पुढच्या व्हिडिओ म्हणजे जो आता माझा पुढे व्हिडिओ कंटिन्यू होतो त्याच्यात तुमका दिसतच। मग याच्यासाठी माझी एकच तुमका कळकळीची नम्र विनंती की येणाऱ्या पावसात किमान प्रत्येकानं एक तरी झाड लावा, जेणेकरून आपला ज्या कोकण या असा सुसमृद्ध त्याच्यानंतर जैवविविधतेने नटलेला राहतला आणि येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या किंवा लोकांच्या मनात असाच भुरळ राहतला। आणि ज्याच्यासाठी आपण एक छोटंसं प्रयत्न करूया। धन्यवाद। अडवायला झाडं नाही, वारं सुटलं की आपल्याला त्यांनी पाऊस कुठं पडून पडला तर पडला, नाही तर नाही। पिकं पावसाळ्यात पिकं आता म्हैशाळ योजना